आत्ता काही ड्रोन शॉट घेतले मी, छान आलेत. तिकडं गंगा नदीचे पण घेतले, तर टाकलेच मी यानंतर. गुड मॉर्निंग मित्रांनो. परवा दिवशीच आम्ही इथं पोहोचले ऋषिकेशमध्ये आणि आत्ता सकाळचे वाजतात 11. तर मग परवा दिवशी आणि काल काही प्लॅन नव्हता. आम्ही इथं गोस्ट स्टॉपवरच रेस्ट केला, कारण सगळेच ट्रॅव्हलिंगमुळे थकले होते आणि थोडी माझी तब्येत पण खराब झाली होती. थोडं इन्फेक्शन वगैरे झालं होतं. आज आम्ही थोडंफार ऋषिकेश एक्सप्लोअर करणार, एवढं नाही. फक्त बंजी जम्पिंगचा प्लॅन आहे. तर बंजी जम्पिंग झाल्यानंतर उद्या माझी सकाळी बस आहे, इथून सगळ्यांचीच बस आहे. तर ठीक आहे. इथं वेदर पण चांगलं आहे. काल दिवसभर पाऊस होता, आज इथं ऊन आले आता, म्हणजे चांगला वेदर आहे आज. मी मागवले कॉर्नफ्लेक विथ मिल्क आणि हॉट चॉकलेट ब्रेकफास्ट. माझा ब्रेकफास्ट झाला आहे. मी आता वापस रूममध्ये जातो आहे खाली. आणि माझे मित्र अजून झोपलेले आहेत वाटतं. उठा. हो का, आकाश सर. सगळे झोपलेले आहेत अजून पण. 12 वाजलेत आणि तरी सगळे झोपलेत. तर आता आम्ही बंजी जम्पिंगसाठी रेडी झालो आहे आणि आमची टॅक्सी बुक केलेली आहे, तर मागेच थांबलेली आहे व्हेन्यू कार. तर इथून जायला आता 1 तास वेळ लागेल, कारण ट्रॅफिक असते या टायमाला. आम्ही 3 जण रेडी आहेत, पण उमेश आला नाही अजून खाली. नेहमीसारखं लेट केलं त्यांना आज पण. आणि आमची गाडी वगैरे सगळी रेडी आहे, फक्त आता उमेशची वाट बघतो आम्ही. 10 मिनिट झाली, उमेश अजून काय आला नाही खाली. टॅक्सी आली आपली. तर उमेश आला आत्ता, अर्धा तासाने लेट आलं. अर्धा तास झाला आम्ही खाली थांबलो. तर मी एक्सायटेड आहे बंजी जम्पिंग करायला. आकाश तुझं कसं आहे? मी पण काय फील होत आहे? आणि उमेशचं काय म्हणाले? मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे थ्रिलिंग ॲक्टिव्हिटी करायला. आता याच्यामध्ये सगळे असं बोलतात कॅमेरा समोर पॉझिटिव्ह, त्यामुळं बघू तिथे गेल्यावर आता कळेल. मला नाही माहिती, मी नाही बोलणार. आम्ही लोकेशनला पोहोचलो आहे. मला वाटतं हे मागचं बंजी जम्पिंग आहे, अजून कन्फर्म नाही. सर निघायचं. हो यस. तर ही बंजी जम्पिंग इंडियातली सगळ्यात हायेस्ट आहे. म्हणजे ही 107 मीटरची बंजी जम्पिंग आहे. तर जवळपास म्हणजे 17-18 मजली बिल्डिंग. तर इथं आता आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतले आणि ही ID भेटली आम्हाला सोबत. तर हे ID कॅरी करायचे वरी जाईपर्यंत. मित्रांनो, 1 नंबर एक्सपिरियन्स होता. लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता हा. खूप मजा आली आणि भीती नाही वाटली एवढी. मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच तिथून जम्प केली. त्यांचा रूल होता की तुम्हाला 2 चान्स मिळतील वरी, म्हणजे ते 3, 2, 1 बंजी असं बोलणार आणि तुम्हाला जम्प करावं लागेल. तर माझ्या फर्स्ट टाईममध्येच मी जम्प केली आणि चांगलं पण आले. आम्हाला हे त्यांनी सर्टिफिकेट्स पण प्रोव्हाइड केले बंजी जम्प केल्यामुळे. ॲप्रिसिएशनसाठी हे सगळं दिलं आहे. तर कसं होतं? खूप छान वाटलं. तुझा कसं होता? एकदम मस्त. तर घाबरलो कोणीच नाही, पण सगळ्याचेच व्हिडिओ मी व्लॉगमध्ये टाकेनच. वाजता 5:45
आणि आम्ही आता जातोय रामझुला लक्ष्मणझुला बघायला. आणि 6ला इथं गंगा आरती पण होते. तर गंगा आरती बघून वापस येणार आहे आम्ही. आत्ता आम्ही गंगा आरती बघायला आलो. आरती अजून सुरू झाली नाही. 6:30ला टायमिंग आहे आरतीचा. मार्केटमध्ये फिरतोय सध्या इथल्या ऋषिकेशच्या. द्राक्ष मला घेतल्या ओरिजिनलवाल्या. आणि ही पॅकिंग अशी आहे. असं मी आमच्या हॉस्टेलला आलो. हा मागे इथं पार्किंग एरिया आहे सगळा. इकडे एक कॅफे, कॉन्टिनेंटल कॅफे. पुन्हा इकडं तुमचं रिसेप्शन आहे. आता वापस आम्ही गेमिंग झोनवर आलो. आणि हा कॉमन एरिया सगळ्यांसाठी. इथे तुम्हाला स्नूकर व नाहीतर काही काम करण्यासाठी वगैरे जागा स्पेस आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता मी निघत आहे आणि आकाश मला सोडायला आलं आहे खाली. कारण त्यांची बस 12 वाजताची आहे, लेट आहे त्यामुळं. आणि मला माझी फ्लाईट पकडायची 4:15ची. ठीक आहे. टॅक्सी सोडून गेली आत्ता. आणि मी आलो आता नेपाली फार्मला. नेपाली फार्म म्हणजे इथे एक ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या खाली इथं बस लागते ट्रॅव्हल्स. की म्हणजे इकडून देहरादून येणाऱ्या गाड्या असतात. म्हणजे देहरादून गाड्या इकडं येतात. आणि इकडं मागे ऋषिकेश आहे. आणि इकडं जायला दिल्लीला रस्ता. त्यामुळं अजून वेळ आहे यायला गाडी. अजून 15-20 मिनिट आहे. बस आली आहे माझी. तर मी बोर्ड करतो. आत्ता पोचलोय मी दिल्लीमध्ये, काश्मीरी गेटला. आता इथून मला एअरपोर्टला जायचं. त्यासाठी मला टॅक्सी बघावी लागेल आधी. माझा बोर्डिंग पास आणि सिक्युरिटी चेक सगळं झाले. आता एअरपोर्टमध्ये आहे मी. गेट नंबर आहे 30. आत्ता वाजता आहेत 1:30 आणि फ्लाईटचा टाईम आहे 4:10. म्हणजे संभाजीनगरला पोहोचलो आहे. आपला ब्लॉग इथंच आता संपतो ही सिरीज. आणि आपण लवकरच भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये यापुढे. आता मी जाणार आहे बीडला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा.